विनंती असेल की जास्त टीम मीटिंग नको, वेळ कमी आहे आपल्याकडे आणि या वेळे अभावी आपल्याला सामने संपवायचे आहेत. अगोदरही सांगितलं होतं मॅच संपत आली आहे, शेवटचं षटक चालू आहे, टीम मीटिंग घ्यायची आहे, आपण घ्या. आता मैदानाच्या आतमध्ये नो टीम मीटिंग. जाऊया इथून मॅचला सुरुवात होते. धुरलेन सातपाडी गरज ट्रान्सपोर्ट आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल आंबेडकर नगर पाम या दोन संघांमध्ये. नक्कीच पहिला सामना आंबेडकर नगर पाम या संघाने खेळला. कमी चेंडू, कमी षटक आणि लवकर संपवण्याचं काम ज्या संघाने केलं तो संघ मात्र आपल्याला पाम संघ पाहायला मिळतोय. आणि उत्तम कामगिरी बॅटिंगनं खूप चांगलं चोप देणारं काम, गोलंदाजीतनं कमी दावा खर्च करण्याचं काम धुरलेन सातपाडीनं केलं. त्या संघाचं सही आपण पाहतोय. दोन संघांमधील ही लढत बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत असेल. जव्या दोन सलामी बॅटर बॅटिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते, अल्केश आणि त्याचबरोबर चंद्रकांत. आणि ही जोडी नक्कीच महत्वपूर्ण आहे पाम संघाची. आणि इथून खूपच चांगल्या क्वालिटीची गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे अवधूत कामत बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकासाठी. पहिलाच बॉल पाहायला मिळतोय, कार्पेटला रोल करतोय लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये. उमेर शेख आपल्याला पाहायला मिळतात, इनॅक्शन आहेत या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये नव्हते परंतु या मॅच मध्ये इनॅक्शन झाल्यात. नव्या बरेच खेळाडू मात्र या मॅच मध्ये इनॅक्शन आहेत. अमृत तरे सुद्धा पाहायला मिळतात, दिवेश पाटील छोटा पॅकेट बडा धमाका. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मोहम्मद सुद्धा पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. असे बरेच खेळाडू मात्र या मॅच मध्ये इनॅक्शन झाल्यात, मागच्या मॅच मध्ये नव्हते. परंतु ही पूर्ण टीम आता मात्र पाहायला मिळते. धुरलेन सातपाडी संघ घरात ट्रान्सपोर्ट इथून लॉट केलाय परंतु चेंडू पाहूया लांबी घेतोय का. फटका जरूर चांगला आहे आणि आघात चांगला आहे. अवधूत वरती हल्ला बोल, चेंडू चाललाय 6 धावेसाठी षटकार. काय कम्मालीचा फटका पाहायला मिळाला चंद्रकांतच्या बॅट मधनं. ही त्यांच्यातली गुणवत्ता आहे. दोन्ही बॅटर घातक फलंदाज आहेत पाम संघाचे. ओहो, इथून शरीरापासून लांब, बॅटरपासून लांब ही स्ट्रॅटजी राहिली अवधूत कामत यांची. जेव्हा एखादा फलंदाज घातक फलंदाजी करतोय तर त्याला रोखण्याचं काम अवधूत कामत मात्र करतोय. मोठमोठ्या फलंदाजांना मात्र पाणी पाजवण्याचं काम ज्या गोलंदाजानं केलंय तो गोलंदाज अवधूत कामत इथून कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती जे काही घडलंय ते घडलंय, परंतु येणाऱ्या चेंडूवरती काय घडवायचंय ते घडवताना इथून चंद्रकांत सुद्धा सांगतोय मी सुद्धा थांबणार नाहीये, माझ्याकडे सुद्धा ती क्वालिटी आहे. आणि चंद्रकांतच्या बॅट मधनं मिडल ऑफ द बॅट चेंडू चाललाय हवाई सफरच्या यात्रेमध्ये षटकार. हॅलो, थँक्यू सो मच, वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. नक्कीच इथून आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ क्लिअर झालाय. चार बॉल मध्ये इथून पाहिलं तर धावांचा खर्च केलाय 13. बाची कडा पाहूया इथून भावेश पाटील उर्फ कीड या नावाने मात्र जास्त प्रसिद्धी मिळाली आणि त्या झोन मध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण करताना आपण भावेशला पाहिलंय. हे काय घडतंय तर जाऊया इथून. जेल सुटला गेलाय भावेशच्या माध्यमातून. इथून प्रयत्न भावेशकडनं खूप चांगले राहिले होते. पुन्हा पुन्हा तेच पाहायला मिळते, कटर गोलंदाजी केली जाते. इथून कटर गोलंदाजी करताना पाहायला मिळते अवधूत कामत. चेंडू मात्र जातोय डॉट. आणि या षटकातील आपण पाहिलं तर पहिला षटकाचा खेळ कंप्लीट केलाय अवधूत कामतनं. आणि या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये धावा खर्च केल्या टोटल 13. 2 षटकारानंतर एक सिंगल आणि त्याचबरोबर षटक समाप्त, बिनबाद 13 धावा पाम संघ.
वेलकम बॅक. पुण्याचे एकदा सर्वांचं सरचे स्वागत असेल. इथून पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि अवधूतनं खर्च केल्या 13 धावा, 2 षटकार, 1 सिंगल च्या मदतीनं 13 धावे वरती पोहोचला. अल्केश मात्र पहिल्या मॅच मध्ये काही कमालीची बॅटिंग केली होती. दुसऱ्या मॅच मध्ये चंद्रकांतने केली आहे. इथून अल्केश अजूनही नॉन स्ट्राईक वरती होता, आता स्ट्राईक एंड वरती येतोय. श्रेयस देव बॉलिंग ट्रॅक वरती, दुसरं षटक. ओहो, इथून मिस टायमिंग. श्रेयस स्वतः चेंडू वरती गेलाय. अल्केशचा विकेट. इथे अल्केश बडा मासा गळायला लागलाय, मोठा मासा आहे. आणि इथून अल्केश पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच बॉल वरती विकेट मिळू शकत होती अल्केशची, परंतु ती विकेट सोडल्यानंतर अल्केशची आकस्मिक फलंदाजी, धुव्वाधार फलंदाजी, आणि त्यानंतर या मॅच मध्ये तेवढं खास काही करता आलेलं नाहीये आणि विकेट डाऊन. गरजेचं असतं. हे काही नियमावली आहेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. तर पाम संघ 12th मॅन आमच्यापर्यंत नाहीये. प्लीज आपल्या नावांची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, प्लीज. सर्वेश. तर जाऊया सर्वेशला आपण पाहतोय न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये. श्रेयस देव पहिल्याच बॉल वरती मोठा फलंदाज बाद करण्यात यश प्राप्त केलं श्रेयस देवनं. पाहूया दुसरा चेंडू घेऊन श्रेयस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. इथून थोडासा अडथळा निर्माण होतोय बॅटरसाठी. फटका खेळल्यानंतर थोडीशी जोग जाते. सिंगल धाव. थोडस दुखापत जरूर होतोय. जावे इथून सिंगल धाव परिपूर्ण केले जात आहेत. या सिंगलच्या मदतीनं मात्र धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 14 धावा. दुसऱ्या चेंडूचा खेळ मात्र पाहिलं तर सिंगल धाव आली आहे. तिसऱ्या चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा श्रेयस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी रिपोर्टिंग करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट सामना असणार आहे दोन संघांमध्ये. ओहो, इथून यष्टीरक्षक दिवेश पाटील ह्यांच्या हातातनं चेंडू सुटला गेला, परंतु श्रेयू चेंडू वरती येईल तत्पूर्वी मात्र धाव कंप्लीट होत्या. नेक्स्ट मॅच असणार आहे दोन संघांमध्ये. एका बाजूला सरावली संघ असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला युवा उमरोई. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जुळायचं आहे. सरावली संघ आणि युवा उमरोई संघ दोन्ही टीम जवळ टीम आहेत. जवे इथून श्रेयश पुन्हा एकदा सज्ज. ओहो, स्विच चिट करण्याचा प्रयत्न होतो. वेगाने चेंडू सोडलाय. फलंदाज काय करतोय हे पाहिलं गेलं श्रेयश कडनं, त्यानंतर वेगाने चेंडू सोडला गेला आणि इथून हा चेंडू मात्र जातोय डॉट बॉल. इथून भावेश बॅकअप देत आहेत. मागून यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक दिवेश पाटील, त्यानंतर भावेश पाटील आहेत. त्यानंतर शॉर्ट फाईन मध्ये आपण पाहिलं तर मनीष वैद्य आहेत. आणि इथून क्लास फटका पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू सरळ चाललाय 6 धावेसाठी षटकार. सो मच. इथून विचार केला तर श्रेयश यांच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि या षटकारानेशी धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये बदल घडत आहे. शेवटचा बॉल. पुन्हा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. चेंडूला ओळखण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ओळख निर्माण होत नाहीये. आणि इथून डॉट बॉल आणि चेंडू मात्र इथून होत समाप्त. 12 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21 धावा. 21 धावा. आंबेडकर नगर पाम हा संघ आपल्याला पाहायला मिळते. 2 षटक 21 धावा.
जाऊया त्याचबरोबर या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकता पाकदरे नेटवर्क म्हणजेच कुणालजी पाकदरे यांचा चॅनल आपल्याला पाहायला मिळते. या चॅनलचे प्रोप्रायटर आहेत आणि नक्कीच या चॅनलवरती अनेक स्पर्धा मात्र लाईव्ह प्रक्षेपणात आणल्या जातात आणि अशाच अनेक स्पर्धा तुमच्या ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतात. तसेच या स्पर्धेचा आनंद घेणारे आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा जुळले गेलेले आहेत. आमचे प्रेक्षक वर्ग जे जुळले गेलेले आहेत ऑनलाईन, जे मात्र काही कारणास्तव या सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या बाजूला कुठे येऊ शकले नाही, तर ते मोबाईलच्या स्क्रीनवरती टीव्हीच्या स्क्रीनवरती घर बसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांना नक्कीच एक विनंती असेल, या स्पर्धेचा आनंद आपण घेत आहेत. नक्कीच अशाच अनेक स्पर्धांचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर पाकदरे नेटवर्कला तर आपण एक छोटंसं काम करायचं पाकदरे नेटवर्कसाठी. तर आपण त्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकन जर केलं तर असेच अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येतील आणि असे लिंक तुमच्यापर्यंत पाकदरे नेटवर्क पाठवत राहील आणि अनेक सामन्याचा आस्वाद तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहता येईल. आणि त्याचबरोबर इथून दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट झाल्यात. सिद्धार्थ किणे आणि त्याचबरोबर उमेर शेख हे 2 क्षेत्ररक्षक होते. चेंडूला फेकतील तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते तब्बल स्कोर कार्ड वरती 23 धावा. अमृत तरे अपकमिंग यंगस्टार ज्यांच्या नावावरती मात्र खूप चांगली गोलंदाजी, तिथे आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खूप कामगिरी चांगली राहिल्या. पवन किनी अशा सारख्या फलंदाजांना मात्र शांत ठेवण्याचं काम या गोलंदाजानं केलंय. आणि इथून पाहिलं तर इन टू दी गॅप अमृतवरती हल्ला बोल. चंद्रकांत मात्र सांगतोय मी सोडणार नाहीये. रेखा पार चौकार. धन्यवाद. अमृत इथून कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न करेल, कारण की अमृतकडे ती कॅपॅबिलिटी आहे, गुणवत्ता आहे. अनेक स्पर्धा अमृतच्या आपण पाहिल्यात. शेवटच्या श्रेणी अमृतने काही गोलंदाजी केलेली आहे. मोठमोठ्या संघांच्या समोर त्यांनी 6 चेंडू 3 धावा, 6 चेंडू 5 धावा, 6 चेंडू 6 धावा अशा धावा जेव्हा हव्या होत्या समोरच्या संघाला, तेव्हा ती घातक गोलंदाजी करण्याचं कॅबिलिटी त्यांनी ठेवली आणि ती गोलंदाजी अमृतने केली आहे आणि अमृतकडे ती गुणवत्ता आहे आणि अमृत ते करतोय. पाहूया पुढचा चेंडू. ओहो, इथून चेंडू बराच काय हवेत आहे, उंची आहे. सिद्धार्थ चेंडूच्या खाली आहे, जेल सुटणार नाहीये. इथून पाहायला मिळते जेल टिपला जातोय. जेलचितच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द डगआउट. लगेच बॅटर या, जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच असणार आहे. दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे टॉस साठी. सरावली संघ आणि आमचे डीजे ऑपरेटर पाहू शकता, छोटे आहेत परंतु त्यांच्यातली गुणवत्ता सुद्धा मोठी आहे. डीजे ऑपरेटिंग करणं. नाव काय? तारस आपल्याला पाहायला मिळते डीजे ऑपरेटिंग करतायत. या ओव्हर मधील जर आपण चेंडूचा खेळ पाहिला तर टोटली चेंडूचा खेळ क्लिअर केला अमृतनं 4 बॉलचा. 4 बॉल मध्ये खर्च केला धावा अमृतनं टोटली 6. एक चौकार आणि एक दुहेरी. त्यानंतर 2 चेंडूवरती कमबॅक. आता येणाऱ्या 2 चेंडूवरती काय हे पाहायला मिळेल. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. ओहो, काय चेंडू. पुन्हा एकदा बाहेर जाताना पाहायला मिळतोय चेंडू. फलंदाजाला मात्र इथून चकमा देतोय. हा चेंडू सुद्धा पाहायला मिळेल धावचीच्या स्वरूपात. फलंदाज युवा उमरोळी संघ आणि सरावली संघ दोन्ही टीम आपण तयार राहायचं टॉस बॉक्स मध्ये या. कॅप्टन दोन्ही. आणि लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जुळणार आहोत जसा शेवटचा बॉल पडेल अमृत कडनं. इथून फटका खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे. मोहम्मद चेंडूच्या खाली.
जेल कॅरी केला जाणार आणि इथून गुड टेक अँड सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज जेल चिटच्या स्वरूपात बाद. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. युवा उमराळी संघ कॅप्टन या आणि सरावली संघ दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये जुडा. आमच्या माता इथे जुळल्या जात आहेत टॉस बॉक्स मध्ये, ज्यांच्याकडनं खूप चांगलं जेवणाची उपलब्धी केली जात असते. सलग 3 दिवसासाठी ही स्पर्धा असते आणि सलग 3 दिवस त्यांच्या हातानं आपल्याला जेवण बनवलं जात असतं आणि त्यांच्या शुभातनं मात्र हा टॉस केला जाणार आहे. कॉलिंग करायचं की डायरेक्ट? तर जाऊया इथून. युवा उमरोळी संघ मात्र कॉलिंग करेल. टॉस करायचंय. छाप असं कॉलिंग केलं आणि इथून टॉस जिंकला जातो युवा उमराई संघ. आई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असेल. आपण जाऊन बसायचं मुख्य व्यासपीठावरती आणि इथून युवा उमराई संघ टॉस जिंकलाय. इथून टॉस जिंकलाय युवा उमरोळी संघानं आणि इथून टॉस जिंकल्यानंतर पहिला मॅच जरूर सातपाटी संघासोबत खेळला होता, परंतु यावेळी समोरचा संघ सरावले आहे, जवळचा संघ आहे. तर नक्कीच स्ट्रॅटजी माहिती असतील, अनेक वेळा भिडले असतील, परंतु यावेळी आता या मॅच मध्ये 3 ओव्हरचा मॅच आहे. टॉस जिंकलाय, जास्त वेळ घेणार नाहीये, लगेच सेकंड इनिंगला आपण चालू करणार आहात. तर इथून टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? मी क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल सरावली संघाला? जसं गेम चाललाय तसंच खेळण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर यस, बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. सरावली संघ टॉस लॉस झालाय. इथून टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तर इथे आज सर्वच जण क्षेत्ररक्षण घेण्यासाठी निर्णय घेऊन आले होते आणि आज सर्वच जण टॉस जिंको हरो, परंतु क्षेत्ररक्षणच घ्यायचं होतं आणि ती स्ट्रॅटेजी राहिली, कारण की चेस होत नाहीयेत आणि प्रत्येक संघाने तेच बघितलंय. आता इथून कमीत कमी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण की इथून पाहिलं तर खूप चांगलं संघ आहे युवा उमरोळी संघ, तुमच्या जवळील संघ आहे आणि नक्कीच खाना तुम्हाला माहिती असतील त्या संघाच्या सुद्धा. आता इथून किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? काही टार्गेट तर नसणार, जास्तीत जास्त धावा काढायचा प्रयत्न करू, कारण की समोर संघाबद्दल चांगला आहे. नक्कीच तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेणार नाहीये. इथून टॉस जिंकलाय तो म्हणजे युवा उमराळी संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः चॉईस केली आहे की आम्ही गोलंदाजी करू आणि आमंत्रित केल्या बॅटिंगसाठी सरावली संघाला. थँक्यू सो मच, धन्यवाद. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्पीड अप करा, जास्त वेग येऊ नका. नेक्स्ट मॅच सुद्धा बाकी आहे, त्यानंतर पुढचे सामने सुद्धा बाकी असतील. जाऊया सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रेयस देव आणि दुसऱ्या बाजूला दिवेश पाटील. छोटा पॅकेट बडा धमाका असं मात्र दिवेश पाटीलला आपण ओळखतोय. बॅक टू बॅक 3 सिरीज त्यांच्या नावावरती राहिल्या. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये सरावलीचं चषक, 2 सरावली चषक राहिले, सरपंच चषक राहिलं आणि त्याचबरोबर आपण पाहिलं DNCCच्या मैदानावरती जी स्पर्धा पार पाडली गेली त्या स्पर्धेमध्ये अशा अनेक स्पर्धा. यस, पंच जरा त्यांना बाहेर काढायचं, आपले जे आहेत त्यांना बाहेर काढा, ते मॅच पाहण्यासाठी मध्ये आलेत. तर इथून नक्कीच दिवेश पाटील आपल्याला नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतात. ओहो, इथून फुल टॉस चेंडू होता, लाभदायक चेंडू इथून कुठेतरी सुटला गेलाय श्रेयसकडनं. श्रेयसच्या डोक्यावरती हात आलाय, कारण की अशा प्रकारचे चेंडू कमीत भेटतात आणि तो चेंडू मी सोडलाय आणि तो सुटला गेलाय माझ्या बॅटमधनं. चंद्रकांत बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. चंद्रकांतनं खूप चांगली बॅटिंग जरूर केली आहे, परंतु श्रेयस लेफ्ट हँडर फलंदाज आहे, तोही तेवढी चांगली बॅटिंग करू शकतो आणि त्याच्याकडनं गोलंदाजी राहिली आहे चांगली.
पावे इथून चंद्रकांत कट केलाय चेंडूला पॉइंटच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक लावलाय तैनात केलाय स्ट्रॅटजीनुसार इथून फील्ड सजावट केली गेली आहे पहिलं षटक मार्गस्थ आहे चंद्रकांतच्या हातामध्ये आणि इथून चंद्रकांतनं पहिल्या 2 चेंडूंचा खेळ इथे कंप्लीट केलाय आणि पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त 1 धावा खर्च केली आहे दिवेश पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच बर्नेपाड्याचं मैदान कोण विसरेल ज्या पद्धतीने मॅच जिंकवला होता ध्रुवलन सातपाडी संघाला आणि क्वालिफायर करण्याचा जो मान मिळवला होता धाकटी डाणू संघ एक मोठा धाकड संघ त्या संघाला पराजय करून पुढचा फेरीत मजल मारण्याचं काम या दिवेश पाटीलनं करून दिलं होतं पूर्णपणे ध्रुवलन संघ भारावली होती आणि तिथून विकेट पाहायला मिळत होते त्यानंतर दिवेश पाटीलने एक जबाबदारी घेतली आणि तो क्रिकेट पाहायला मिळाला इथून 2 धावा परिपूर्ण होत आहेत आता इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत धावसंख्या 2च्या मदतीनं जाऊन पोहोचेल तब्बल 3 धावा इथून पाहिलं तर खूप चांगली खेळी दिवेश पाटीलच्या माध्यमातून केली जाते इथून सेन्सिबल क्रिकेटला सुद्धा खेळावं लागतं क्रिकेटची लाईफलाईन म्हणजे क्रिकेटचा ऑक्सिजन म्हणजेच सिंगल डबल ते घेऊन खेळताना ओहो इथून फुल टॉस चेंडू लॉट केलाय जाणार का पार्किंग प्लॉट मध्ये तर जाणार चेंडू सरळ पार्किंग प्लॉट मध्ये सीमा पार षटकार दिवेशसाठी दिवेशनं मात्र सॉफ्ट हँडनं चेंडूला दिशा दिली आहे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझर्व मधनं चेंडूला फील्ड करेल सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीनं 10 ऑन दी बोर्ड 0 विकेट लॉस ध्रुवलन सातपाडी गरज ट्रान्सपोर्ट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आंबेडकर नगर पाम हा 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते उडवलंय लॉट केलंय पुन्हा एकदा श्रेयस देव यांच्या बॅटमधनं हल्ला बोल केला जातोय षटकार चंद्रकांत वरती हल्ला केला जातोय षटकार येतोय वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल इथून पहिल्या षटकाच्या खेळामध्ये पहिल्या षटकात 16 धावाची चोप मात्र दिली आहे चंद्रकांत यांना जाव्या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आमंत्रित केले गोलंदाजी ट्रॅकवरती सर्वेशला आमंत्रित केलंय मागच्या मॅच मध्ये सर्वेशने खूप चांगली गोलंदाजी केली होती दिवेश पाटील इथून थांबण्याचं नाव घेत नाहीये फटका सजवलाय चेंडू चाललाय पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये 6 धावेसाठी षटकार धन्यवाद षटकार की चौकार आहे चौकार ओके धन्यवाद 4 धावा मिळतील या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्ड वरती 20 धावा 27 धावा बनवून 28 धावांचा टार्गेट सेट केलाय पुन्हा दिवेश पाटील थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि इथून हवाई सफरची यात्रा दिवेश पाटील ऑन फायर सो मच धन्यवाद दिवेश पाटील यांची बॅट मात्र खूप चांगली बोलताना दिसते कट केलंय ही त्यांच्यातली गुणवत्ता आहे सिंगल डबल त्याचबरोबर चांगल्या चेंडूला सन्मान देणं खराब चेंडूला योग्य ते दिशा देणं ही त्यांच्यातली गुणवत्ता आहे ओव्हरआर्म क्रिकेटच नाही तर अंडरआर्म क्रिकेट सुद्धा तेवढंच चांगल्या पद्धतीनं हाताळतोय कालच्या दिवसामध्ये थोडंसं नाराज असतील दिवेश पाटील साई गणेश सातपाडी ब संघ मात्र कुठेतरी पराजयाच्या शाळेमध्ये गेला आणि तिथून उंबाट संघाने मात्र टॉप 8 मध्ये प्रवेश नोंदवला आहा इथून क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला फील्ड करताय श्रेयस फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता फुलटॉस चेंडू होता सिंगल परिपूर्ण होत्या
सिंगलच्या मदतीनं इथून सामना क्लिअर झालाय. सामना जिंकला जातोय. सामना समाप्त झालाय. अभिनंदन असेल ध्रुवलन सातपाटी गरज ट्रान्सपोर्ट आणि त्याचबरोबर कौतुक असेल ते म्हणजे पाम या संघाचं